पाठ 9 औक्षण. इंदिरा संत या सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार आणि ललित लेखिका, विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जातात. प्रीती, विरह, एकाकीपणाची दुःख नेमक्या शब्दातून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या कवितेचे विशेष. त्यांचे कविता संग्रह आणि कथा संग्रह असे विपुल लेखन प्रकाशित आहे. गर्भरेशीम हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त संग्रह होय. सीमेवर लढायला सुसज्ज झालेल्या जवानांचे साऱ्या देशवासियांनी केलेलं औक्षण होय. आणि हे औक्षण करताना मनात काय काय भावभावना दाटून येतात त्याचं वर्णन कवयित्रींनी या कवितेत केलं आहे. कुठल्याही शुभ कार्यासाठी, वाढदिवसाच्या वेळी, सणाला आणि युद्धावर निघालेल्या सैनिकांचं औक्षण करायची आपल्याकडे पद्धत आहे. सकारात्मक ऊर्जा आणून ती ज्याचं औक्षण करतात त्याला देणं, आयुष्य वाढो आणि सुरक्षित राहो असं कवच निर्माण करणं हे त्यामागचं उद्दिष्ट. सीमेवर देशाच्या रक्षणासाठी चाललेल्या सैनिकाला ओवाळताना म्हणजेच औक्षण करताना काय भावना आहे पहा मनात. मुठीत द्रव्य म्हणजे पैसे नाहीत, अंगात सांडावं इतकं धैर्य म्हणजे रक्त नाही, करावे तरी काय आणि तुला द्यावे तरी काय हेच कळेना. माझा हा जीव तुझ्यावर ओवाळून टाकावा म्हणते, पण तो जीव पण तुझ्या शौर्यापुढे फारच लहान. पुढील ओळींमध्ये युद्धभूमीवरील परिस्थितीचं वर्णन आहे, जिथे धुराचे लोंढच्या लोंढ उठत आहेत, गोळीबार सुरू आहे, तोफांच्या गर्जना सुरू आहेत, तरीही तुझी जिद्दी पावलं मागे न सरता पुढेच जात आहेत. खूप कठीण परिस्थिती आणि जीवाला धोका आहे हे तुलाही दिसतंय आणि मलाही, पण ही डोळ्यांची ज्योत करून वाट पाहीन म्हणते तू विजयी होऊन येण्याची. डोळ्यात तेल घालून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसेन, तुझ्या विजयाचं स्वागत करायला. अशा अनेक डोळेरूपी ज्योतींचं तुला औक्षण. आम्हा दीनदुबळ्यांचं तुम्ही रक्षण करता आणि तुमच्या रक्षणासाठी आम्ही देवाची प्रार्थना करतो. कृती 1 अ. सैनिकांच्या शौर्यगाथेपुढे. आ. गोळीबार आणि धडाडत्या तोफांच्या आवाजाने सुद्धा तो घाबरून मागे हटत नाही. ई. सैनिकांच्या विजयाची दौड. कृती 2 अ. सैनिकांचे औक्षण डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी केले जाते. आ. सैनिकांच्या कार्याचे अभिमान बाळगणारे देशवासीय. कृती 3 अ. लढाईला चाललेल्या सैनिकाचे औक्षण भरलेल्या आसवांच्या डोळ्यांनी प्रत्येकच देशवासीय करतायत. त्यांना आपला हा सैनिक जो त्यांच्या आणि त्यांच्या देशाच्या रक्षणाकरता सीमेवर लढायला जात आहे त्याची सुरक्षितता आणि विजयाची दौड पाहायची आहे. आपलं संरक्षण करणाऱ्या ह्या सैनिकाचे रक्षण करण्याकरता आणि शुभचिंतन करण्याकरता केलेलं हे औक्षण आहे. कृती 3 आ. नक्कीच आपण आपल्या घरी सुरक्षित वावरू शकतो, निवांत झोपू शकतो, कारण त्याची किंमत सीमेवर उणे तापमानात, शरीर पोळून काढणाऱ्या वाळवंटात आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, जिथे शत्रू कोणत्याही रूपात येऊ शकतो, कोणत्याही गोळीवर किंवा तोफेच्या गोळ्यावर तुमचं नाव लिहून येऊ शकतं, अशा ठिकाणी कुणीतरी दक्ष असतं तुमच्या आमच्या सर्वांच्या भारत मातेच्या संरक्षणासाठी. कृती 3 ई. दीनदुबळे म्हणजे जे कुणावर तरी अवलंबून आहेत संरक्षणासाठी, जे स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकत नाहीत. तुम्ही आहात म्हणून ते आपली कामे निर्धास्त करू शकतात. इथे कवितेत दीनदुबळे म्हणजे देशवासी. कृती 3 ई. सैनिकांसाठी काही करायचे असल्यास एक गोष्ट नक्की करा, एक जबाबदार नागरिक बना. आपलं काम योग्य पद्धतीने वेळेवर करा, प्रामाणिकपणे करा. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियम पाळा. पर्यावरणाचं संवर्धन करा. तुम्हाला कुठेही सैनिक दिसले तर त्यांच्याशी अदबीनं वागा. त्यांना माणुसकी या नात्यानं तरी मदत करा, कारण एरवी ते सतत आपलीच मदत करत असतात. कायम चौकस बुद्धी आणि चौकस नजर ठेवा, दक्ष रहा. दिवाळी किंवा सणाच्या दिवशी खारीचा वाटा त्या शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी पण ठेवा. उपक्रम. एक सराव म्हणून
हे उपयोजित लेखन करा. विषय खूप छान दिले आहेत. भाषाभ्यास. इथे हा भाषाभ्यास नीट वाचा आणि समजून घ्या.